जय जय आता आला रघुवीर आवाज. हो. समर्थ. हा. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार त्या सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला आता आज म्हणजे 57वी ओवी आहे. 65वीमधली 57वी ओवी. 56वी ओवी जी आहे ती आपल्याला सांगते की इयेचे करुणी व्याज. ऐकू येतं ना बरोबर? ऐकू येत आहे? हो, येते ऐकू, येते ऐकू. हां. इयेचे करुणी व्याज, तू आपण या ते भुज, दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. इयेचे करुणी व्याज म्हणजे हे चांगदेव 65 याचं एक निमित्त कर. चांगदेवानं सांगतात की हे जे ओव्यास मी तुला सांगितलं त्याचा एक निमित्त कर, आणि तू आपण याते बुझ म्हणजे आपलं स्वरूप काय आहे हे तू यामध्ये ओळखून घे. जसा दीप दीपपणे पाहे निज आपले जैसे. एक दिवा लावला तर तो दिवा लावलेला आहे का नाही हे पाहण्यासाठी पुन्हा काही दिवा घेऊन जाण्याची गरज नसते. त्या दिव्याच्या प्रकाशातच आपल्याला सगळं समजतं की आता या ठिकाणी दिवा लावलेला आहे. हे जसं आहे तसं भगवंताचं स्वरूप आपल्यामध्ये आहेच, पण त्याला आपण ओळखत नाही, आणि म्हणून आपण अज्ञानामध्ये अंधकारामध्ये आहोत असं आपण समजतो. तर ही जी भ्रांती आहे, हे जे आपल्याला भ्रम आहे, तो भ्रम केव्हा दूर होईल? जेव्हा आपण आपल्याला देह आहे असं समजतो, जेव्हा आपण आपल्याला मायेमध्ये मी आहे असं समजतो, जेव्हा मी आणि माझे ही जी आठवण आहे ही जोपर्यंत आपल्याला घट्ट चिकटून आहे, जोपर्यंत आपल्याजवळ उपाधी आहेत, त्या उपाधीमध्ये असताना आपल्याला भगवंताचं स्वरूप हे कधीही दृष्टीगोचर होणार नाही. म्हणून इयेचे करुणी व्याज म्हणजे या चांगदेव 65चं निमित्त करा आणि तुम्ही आपल्या स्वतःच्या स्वरूपाला ओळखा. आता पुढे म्हणतात, तैसी केलिया गोठी तया उघडचे दृष्टी, आपण या आपण भेटी आपणा माझी. म्हणजे कसं की देह, मन आणि बुद्धी आपल्या ज्या भेटी असतात कोणाशी पण, त्या भेटी या पातळीवरच असतात, देह, मन आणि बुद्धी. पण ह्या सगळ्या पातळी ज्या आहेत त्या नाशिवंत आहेत, देह, मन आणि बुद्धी. पण आणि जसं काय ज्याप्रमाणे आपण जसं पाहतो की एखाद्या चांगली गोष्टी, चांगलं ग्रंथ, त्याचं श्रवण आपलं घडलं की आपलं मन त्याच ग्रंथाच्या रूपाने एकाकार होतं. पण ही गोष्ट जी आहे ती काही काळापुरती असते, आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, निरूपणे हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेचे जाते, काय करू रे क्रिया घडेना, तुझं वीण रामा मज कंठवेना. म्हणजे ऐकताना खूप छान वाटतं, चांगले ग्रंथ वाचले की खूप आनंद मिळतो, पण हा आपला जो आनंद आहे तो काही क्षणापुरता असतो. तसं होऊ देऊ नको, कारण ही जी सांगितलेली गोष्ट आहे चांगदेव 65तलं मुख्य तत्त्व जे आहे तेच एक आत्मतत्त्व सगळीकडे भरून आहे. हा जो भाव आहे तो भाव अखंड आपल्या मनामध्ये तू जपून ठेव, आपल्या मनामध्ये. कारण मन शेवटी काय, मन, बुद्धी आणि देह याच्या पलीकडे जो ईश्वर आहे त्याला जाणणं हेच खरं आपल्या या सगळ्या नरदेहाचं सार्थक आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्था आहेत. तर त्या तिन्ही अवस्थेचा दृष्टा कोण आहे? त्या अवस्था कोणाला समजतात? तर त्या मला समजतात. मी गाढ झोपलेलो आहे हे ज्याला कळले, असा हा सर्वज्ञ, सर्व साक्षी, सर्व प्रकाशक आत्मा. म्हणजे कोणाला समजतं मी गाढ झोपलो होतो? ते आपण झोपेतून उठल्यावर मग म्हणतो झोप फार छान लागली, पण ती झोप छान लागली हे समजलं कोणाला? त्यावेळेस आपण जेव्हा झोपेत होतो तेव्हा. तर हे जे आहे ते खरं आपलं आत्मतत्त्व आहे, आणि त्या आत्मतत्त्वाच्या प्रकाशामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती या सगळ्या आपल्या अवस्था याचा आपण साक्षी भावाने अनुभव घेत असतो.
आणि संतांच्या जवळ जर आपण गेलो तर संतांच्या जवळ म्हणजे एखादा राजा असेल तर किती मोठं वैभव असेल तरी तो संतांच्या जवळ जाऊन संतांच्या पायी लोटांगण घालतो. हे जसं आहे तसं आपल्याला सांगतात की देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे. दासबोधात सांगतात देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देहसंग हा नस आहे तुझं विदेहासी. मुळामध्ये आपण विदेही आहोत. म्हणजे आपले दशरथ राजा जे आहे विदेही अवस्था, विदेही पडे दास तैसा मिळाला. म्हणजे विदेही अवस्थेमध्ये आपण परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. आणि देह आहे तोपर्यंत देहाच्या मर्यादेमध्ये आपण राहतो. पण संत जे आहे ते देहाच्या मर्यादेत असो किंवा देहाच्या पलीकडे असो, देह हा त्यांना कधीही अडसर होत नाही. देह असो, मन असो, बुद्धी असो, याचा कधीच त्यांना अडथळा होत नाही. ते नेहमी आपल्या परमेश्वराच्या चिंतनामध्ये आनंदामध्ये असतात. म्हणजे ज्याची बुद्धी होय ऐसी वेदवर्णिती तयासी. म्हणजे अशी स्थिती ज्यांची असेल त्यांचं वर्णन वेद करतात. आणि शोधिता नाना शास्त्रांशी ठाई न पडे. म्हणजे अशा ब्रह्मस्थितीला असलेल्या संतांचं मनस्थिती, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचा सगळा व्यवहार हा कसा आहे याचा विचार केला तर शोधिता नाना शास्त्रांचे कित्येक शास्त्र जरी दोंडून पाहिले तरी आपल्याला त्याचा पत्ता लागणार नाही. एवढं ते गूढ असं शास्त्र आहे. ऐश्वर्य असे पाहता बाणे देहबुद्धी सोडिता. म्हणजे हे जे ऐश्वर्य त्या संतांच्या जवळ आहे ते आपल्याला पण आपण ते मिळवू शकतो. पण केव्हा देह मी ऐसी भाविता अधोगती. मी देह असं जर म्हटलं तर मग अधोगती आहे. पण देहाच्या पलीकडे माझं स्वरूप आहे हे जेव्हा समजलं तेव्हा त्याला तो नेहमी आनंदात राहील. एखाद्या ज्यावेळेस भरपूर पैसे आहेत, 50-25 कोटी रुपये असले, आपल्या मनाने 25 कोटी म्हणजे खूप झाले, तर त्याला आपण काय म्हणू, श्रीमंत म्हणू. पण संत जे आहेत ते अशा 25 कोटी असलेल्या लोकांना देखील ते भिकारीच म्हणतात. कारण त्याच्यामध्ये अजून 25च आहे माझ्याजवळ, 26 का नाही, अशाप्रमाणे चढावट त्याच्या मनामध्ये चालू असते. पण संत कसे असतात की मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. नृपती म्हणजे राजा. खऱ्या अर्थाने जीवाला राजाचं वैभव प्राप्त करून देणं म्हणजे ते तू आहेस या अवस्थेपर्यंत ते येणं. आणि असं येण्यासाठी कोण करतं हे तर ऐसे हे संत श्रीमंत ते आपल्याला नृपती करतात. म्हणजे राव ते रंग आम्हा पुढे संत म्हणतात. म्हणजे आपले स्वरूपानंद जे आहेत पावसचे ते म्हणतात की राव ते रंग आम्हा पुढे. जे खरे मोठमोठे वैभवशील आहेत, वैभवशाली आहेत, ते सुद्धा आमच्यासमोर रंक आहेत. पण जे अशा देहात्मबुद्धीच्या पलीकडे असलेले आहेत, संत आहेत, ते म्हणजे त्यांच्या मनामध्ये हेच असतं की मी सच्चिदानंद आहे, मी स्वामी आहे, या सगळ्या विश्वाचा संचालक जो आहे तो आणि मी आमच्यात कोणताच फरक नाही. म्हणून सर्व इंद्रिय जिंकलेली आहेत आपण. असा जो बोध आहे तो होणं हेच खरं संतांचं ऐश्वर्य आहे. तैसी केलिया गोठी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आत्तापर्यंत मी इतक्या चांगल्या गोष्टी तुला सांगितल्या, पण जो अविनाशी असा परमात्मा आहे तो तूच आहेस, ही त्यातलं सगळं मुख्य जे आहे ते ही गोष्ट आहे. आणि म्हणून जे विनाशी आहे, अहम आहे, मम आहे, तू काढून टाक. आणि म्हणून या बाबतीमध्ये गीतेमधला एक श्लोक आहे, या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी. म्हणजे ज्या ठिकाणी सगळे झोपलेले असतात तेथे हा महापुरुष जागा असतो. सगळे म्हणजे सर्वसाधारण जीव परमार्थाच्या बाबतीत झोपलेला असतो, तेथे संत जागेत असतात. आणि जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी, जेथे उदय होय असता लागी, दुःख लेऊनी सुखाचे अंगी, जाळीत जगाते. आणि आहा कटकटा हे ओखटे, ये मृत्यूलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू. म्हणजे तुझा जन्म या ठिकाणी झाला आणि हे जे तुझं आयुष्य आहे त्यामध्ये तुला या परमेश्वराची एकरूपता तुला मिळवायची आहे. आणि ती जर तू मिळाली, अशा आनंदात तू राहिलास, तर मग हे युद्ध काय, हे प्रसंग काय, किंवा आपण जे काय करत असू ते आपलं कर्म काय, हे सर्व कर्म परमेश्वराच्या प्रती अर्पण करणं हे आपलं मुख्य कर्तव्य आहे. आणि म्हणून जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी, ज्या चंद्र जो आहे त्याला क्षयरोग म्हणजे तो नेहमी पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत लहान लहान होत असतो. आणि किंबहुना ज्याचा उदय होय असता लागे, म्हणजे उदय होतो पण त्याचा अस्त आहे, त्याचा जन्म आहे, त्याचा मृत्यू जसा आहे तसं आहे. म्हणून तू हे जाणून घे. आणि हे जाणणं
हेच संतांचं फार मोठं आपल्याला देणं आहे. आणि या संतांच्या ठिकाणी म्हणून ते म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ती ओवी आहे, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. जडजडून वहिला निघ म्हणजे आता सगळं टाकून दे, नाशिवंत जे आहेत ते तेवढं सगळं टाकून दे. आपल्या आत्मारामामध्ये या सगळ्या ओळी आहेत. नाशिवंत तितके देशी मज, आणि म्हणतात की ते तरी मला घेऊन काय करायचं, पण तुझ्यापासून टाकवावं, तू टाकलं पाहिजे म्हणून मी ते तुला मागत आहे. आणि ते जर तुझ्याकडनं तू टाकून दिलं तर खरं साम्राज्य जे आहे स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती राजा असा तू होशील. म्हणून नरजन्माचे फलित काय आहे, तर असं आत्मदर्शन प्राप्त करणे, असं स्वरूपानंदी प्राप्त होणे. म्हणून आपण या आपण भेटी आपणा माझी. मग पुढे सांगतात, पुढची ओवी सगळ्या आता ओव्या सगळ्या चांगल्या चांगल्याच आहेत एकानंतर एक. जालिया प्रलयी एकारणव, अपार पाण्याची धाव, गिळी आपुला उगव तैसे करी. म्हणजे चांगदेव पासष्टीचं हे सूत्र आहे की आपल्याच ठिकाणी आपलीच भेट आपण घ्यायची. म्हणजे आपल्या स्वरूपाचा अनुभव हा या देहामध्येच आपल्याला घ्यायचा आहे. आणि म्हणून आपली जसे संत जे आहे आणि आपलं सर्वसाधारण जीवच आहे, सर्वसाधारण माणसासाठी व्यावहारिक कर्मे असतात, योगाची कल्पना आहे, भक्तियोगाची कल्पना आहे, हे सगळं आहे. पण संतांच्या ठिकाणी मात्र मी हे केले असं मात्र त्यांच्याकडे असत नाही. आपल्या ठिकाणी ममत्व आहे, अहम आहे, कर्तृत्व आहे, फळाची आशा आहे. आणि संतांच्या ठिकाणी हा कुठलाच भाव नाही. म्हणून मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसः निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्य विगत ज्वरः. म्हणून कर्माच्या फळाची इच्छा न ठेवता निर्मम होऊन तू लढ, असं त्या ठिकाणी अर्जुनाला जसं सांगितलं तसं हा आहे. यासाठी आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी त्याने दिलेल्या आहेत. म्हणून चांगदेव पासष्टीच्या पूर्ण बोध ज्याला झाले आहेत, गोष्टी आहेत, त्याचा आपला मूळ पाया चांगल्याच आहे. असाच अनुभव जो यायचा असेल तर त्याचा मूळ पाया जर काही असेल ते म्हणजे आपले कर्म. म्हणून आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणून कर्म आपलं चांगलं झालं पाहिजे. म्हणून या ओवीमध्ये जे सांगतात, जालिया प्रळयी एकारणव, अपार पाण्याची धाव, गिळी आपुला उगव तैसे करी. म्हणजे नदी जी आहे, नदीचा उगम अगदी छोटा असतो आणि हळूहळू ती नदी वाहत वाहत जे आहे ते पाणी जे आहे ते समुद्राला जाऊन मिळते. नदी वेगळी आणि समुद्र वेगळा आहे. कुठपर्यंत आहे, जोपर्यंत ती नदी, त्या नदीला एक नाव असतं, त्याचं रूप आहे, त्याचा आकार आहे, त्याचे किनारे आहेत. पण जेव्हा ती नदी त्या समुद्रामध्ये जाऊन मिळते तेव्हा तिला त्याचं नाम, रूप, आकार हे सगळं त्या समुद्रामध्ये विलीन होतं. आणि ते मोठा जे अनुभव जो आहे तो अनुभव त्या नदीला मिळतो. आणि ती नदी स्वतःचं नावसुद्धा विसरते आणि मग तो मोठा अथांग असा सागर होतो. आणि आता एकारणव म्हणजे असा प्रलय झाला, तर प्रलय झाल्यानंतर काय होतं की ती नदी वेगळी होती आत्तापर्यंत, तिचा उगम होता आणि तो समुद्र दुसरीकडे होता. आता जेव्हा प्रलय होतो तेव्हा ते पाणी सगळीकडेच आहे. मग आता त्याचा उगम कुठे असं शोधायला गेलं तर तो आपल्याला सापडणार नाही. आणि समुद्राची मर्यादा कुठे ते सुद्धा सापडणार नाही. हे जसं होतं तसा जीव जो आहे तो ह्या नदीच्या रूपाने आहे. जीव म्हणजे नदी आणि परमात्मा परमेश्वर ही जी आहे, ही अचिंत्य अशी जी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे तो सागर आहे. या दोघांचं मिलन, त्या दोघांचं एकरूप होणं, ते या आत्मसागराशी आपला वियोग झाला म्हणून नदी आहे. पण तीच नदी जेव्हा आत्मसागराशी एकरूप होते तेव्हा ती त्याच्याशी म्हणजे आपलं नाम, रूप, वर्ण, आकार हे सगळं विसरून जाते, ते राहतच नाही किंबहुना. पण आता नदीचा आपण जर विचार केला तर नदीमध्ये कोणतं तत्त्व आहे, ते पाणीच तत्त्व आहे. नदीला नाव काही असो पण नदीमध्ये मूळतः तत्त्व जे आहे पाणी आहे. सागराचं नाव काही असो, हिंद महासागर असो, पॅसिफिक असो, कोणतंही असो, पण त्याच्यामध्ये मूळ तत्त्व जे आहे ते पाणी आहे. म्हणून तत्त्वाच्या दृष्टीने पाहिलं तर त्या समुद्रामध्ये पाणीच आहे आणि त्या नदीमध्ये सुद्धा पाणीच आहे. आणि म्हणजे त्या नदीला किंवा त्या सागराला पाण्याचा वियोग नाही, पाण्याचा वियोग नाही. पाण्याच्या दृष्टीने ते सगळे एकच आहेत. आणि तसं हा जीव जो आहे तो जीव जे जे कार्य करेल, या ठिकाणी जन्माला येऊन तो जे जे करेल, जे बोलेल, जे ऐकेल, जी काही सेवा करेल, ते सगळं करत असताना तो जीव हे सगळं कशामुळे करतो आहे, कोणत्या अधिष्ठानावर करत आहे, ते अधिष्ठान आणि तो परमेश्वर यामध्ये कुठलाही फरक नाही. म्हणून पाण्याचा वियोग नदीला कधीच नव्हता. तर नदी जशी पाण्याशी एकरूप आहे
तसा चांगदेवा तू आपल्या आत्म्याशी अखंड एकरूपच राहा. कारण नदीची धावाधाव जी असते ती जी असते ती केव्हा संपते, जेव्हा ती सागराला जाऊन मिळते. तसं आत्म्याला सागराला तिची भेट व्हायची होती म्हणून ती नदी एवढ्या धावत धावत जाते. आणि एकदा जेव्हा भेट झाली तेव्हा मग चांगदेवा जीव आणि आत्मसागर म्हणजे ज्ञानदेव हे एकच आहेत. बाहेरच्या अंगाने नदी आणि सागर हे दोन नावं वेगवेगळे झाले, पण अंतरंगामध्ये नदीचं पाणी आणि सागराचं पाणी हे दोन्ही एकरूपच आहेत. आणि म्हणून श्रुतीमधलं वचन आहे, जीवो ब्रह्मैव नापरहा न अपरहा. दुसरा नाही, जीव आणि ब्रह्म यामध्ये काही फरक नाही. आणि जगत व्यापार वर्जम प्रकरणात म्हणजे जगताचे व्यापार करण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही, पण ती शक्ती त्या परमेश्वरामध्ये आहे. आणि तो परमेश्वर आणि तू यामध्ये भेद नाही, हे तू लक्षात घे, असं ते सांगतात. आता पुढच्या ओवीमध्ये म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नामरूपे वीण तुझे साच आहे आपण पे, ते स्वानंद जीव नये सुखिया होई. म्हणजे मी जीव आहे, जसं मी चांगदेव आहे, मला बंधन आहे, मी ज्ञानाने आणि योगाने मुक्त होणार आहे, असं चांगदेव महाराजांचा विचार होता. या योगाने मला मुक्ती प्राप्त होणार आहे, असं त्यांचा मनामधला भाव होता. म्हणून हा मनातली ही कल्पना तू काढून टाक की जीवाला आत्म्याचा वियोग कधीही झालेला नाही, वियोग झालेला नाही. कारण जीव हा केव्हाही आत्मरूपच आहे. जसं पाण्याचा तरंग आहे, सागर आहे, ते पाण्याचीच नदी आहे. म्हणून उपनिषदामध्ये एक शब्द आहे की वाचारंभण विकारो नामधेयम मृत्तिकेतेव सत्यम. म्हणजे नाम वाचारंभण म्हणजे आपल्याला एक उदाहरण दाखवण्यासाठी, एक व्यवहारासाठी म्हणून त्याचं एक काहीतरी नाव असतं, पण मुळामध्ये ती मृत्तिकाच असते. जसं घट, माठ, परळ, सुगडी ही जी नावं आहेत ती व्यवहारासाठी आहेत, पण मुळामध्ये ती मातीच असते. म्हणून ज्ञानदेव म्हणे नामरूपे वीण तुझे साच आहे आपण पे. नामरूप या आकार, वर्ण, जात, पात हे सगळं जे आहे त्याच्या पलीकडे जे आहे ते तुझं खरं रूप आहे. आपल्याला वाटतं की आपण नामरूप आहे तोपर्यंत आपण आहोत. आता उदाहरण देतात की मनुष्य मरतो म्हणजे काय, की त्याचं नाम आणि रूप जातं. मनुष्याचं तर दूर राहा, साधं उदाहरण घ्या, कप बशी आपल्या घरामध्ये असते, तर तो कप किंवा ती बशी जोपर्यंत ती त्या आकारामध्ये आहे तोपर्यंत आपण तिला कप बशी म्हणतो. आणि ती जर फुटली तर मग त्याला हा कप आहे असं म्हणत नाही आपण, त्याला ही बशी असं पण म्हणत नाही. म्हणजे ते त्याचं नामसुद्धा जातं. आणि मग काय उरतं, तर ती चायनाची जी काय माती असेल ती मातीच तेवढी उरते. म्हणून तर गुरुशिष्यांच्या संवादामध्ये ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. चांगदेवाचे निमित्त आहे, कल्याणस्वामी हे निमित्त आहे, पण दासबोध आपल्याला समर्थाने सांगितला, चांगदेवांच्या निमित्ताने ज्ञानदेवाने हा सगळा बोध जो आहे तो आपल्याला केला आहे. आणि म्हणून ही चांगदेवपासाठी अत्यंत रसाळ असा ग्रंथ आहे. चांगदेवा तुझे व्याजे माऊलिया श्री निवृत्ती राजे, स्वानुभव रसाळ खाजे दिदले लोभे. आता आपल्याला ते सांगतात की मनुष्य आपल्याला दिसतो, तो आपल्याला मनुष्य दिसतो, पण तो मनुष्य आहे ही आपली भ्रामक कल्पना आहे. त्याच्या पलीकडे ते परमेश्वर तत्त्व आहे हे जाणणं, हे खरं संतांचं आपल्याला देणं आहे. आणि ते आपण आपल्या मनामध्ये म्हणजे आपण काय म्हणतात त्याचा निश्चय आपल्या मनामध्ये झाला पाहिजे. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. म्हणजे मनुष्य देहाने असताना, कार्य करताना, करत नसला तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी आत्म्याचं अधिष्ठान हे असतंच. आणि मग तो गेला हे खोटे आहे. देह आणि मनाने आपण म्हणजे व्यक्ती ही क्षणभंगूर असते. म्हणून आता त्याचं पुढे दर्शन आपल्याला कसं घडणार, त्याचा अनुभव आपल्याला कसा येणार. आणि म्हणून समर्थ सांगतात, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध असता न करावा खेद भक्तजनी. म्हणजे आता समर्थांना पाहायचं असेल तर त्यांच्या या ग्रंथामध्ये पहा, माऊलींना पाहायचं असेल तर त्यांच्या या तिन्ही प्रस्थानत्रयी जे ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे, चांगदेव पासष्टी आहे, यामध्ये माऊलींना पहा. कारण प्रत्यक्ष परब्रह्म, प्रत्यक्ष भगवंत त्यामध्ये त्यांचा वास असतो. सोन्याच्या गोळ्यापेक्षा दागिने आपल्याला आकर्षित करतात. हे जरी खरं असलं तरी आपली दृष्टी त्या दागिन्यापर्यंत जाते. कारण दागिन्याच्या पलीकडे आपण त्याचा विचार करू शकत नाही, कारण आपण स्वतः मायेमध्ये गुरफटलेलो आहोत. पण आपली दृष्टी तशी झाली पाहिजे की हा वरचा आकार जरी गेला तरी मुळामध्ये ते सोनं आहे. मुळामध्ये जे
म्हणजे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाकडे आपली दृष्टी राहायला पाहिजे. मग म्हणून ते सांगतात आपल्याला, ज्ञानदेवे म्हणे नामरूपे, विण तुझे साच आपण पे, ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. म्हणजे चांगदेवा, नाम आणि रूप याच्याशिवाय आपलं अस्तित्व आहे, आपलं स्वरूप आहे, हे तू मनामध्ये घे. म्हणून आपल्याला भ्रम आहे की आपण नामरूपात्मक आहोत. एखाद्याने आपल्याला हाक मारली आणि आपण झोपलेलो असलो तरीही आपली हाक आपल्याला ऐकू येते आणि लगेच आपण ओ म्हणतो. आणि ते कशामुळे? कारण आपलं नाम आणि रूपाशी एकरूपता झालेली असते. म्हणून हा नामरूप आकार वर्ण हे सगळं जे आहे त्यापेक्षा अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठान महत्त्वाचं आहे. म्हणून चांगदेवा, तुझं अधिष्ठान जे आहे ते म्हणजे तुझा परमात्मा शिव म्हणून वटेश्वर, तू वटेश्वर आहेस आणि तो शिवस्वरूप आहेस, हे तुझं मूळ रूप आहे. त्यामुळे मी चांगदेव आहे, माझ्याकडे एवढी शक्ती आहे, माझ्याकडे एवढे 1400 वर्ष म्हणजे जगल्याचं माझ्याकडे ही शक्तीने, माझ्या शक्तीने मी हे सगळं केलं आहे. योग साधनेच्या बळावर मी परमेश्वराला प्राप्त करू शकतो, असा अहंकार तुझ्याजवळ आहे आणि ते तू विसर. कारण तसं की मालविता दिवे, मालविता जरी मालवे, तरी दीपू नाही हे फावे कोणासी पा. अंधार आहे, अमावास्येची रात्र आहे समजा, एक दिवा लावलेला आहे आणि तो दिवा कोणीतरी येऊन विझवला. तर आपण विचारलं की अरे हा दिवा होता ना, आत्तापर्यंत इतका प्रकाश होता, हा दिवा कोणी विझवला? तर कोणाचा तरी आवाज येतो की तो मीच विझवला. म्हणजे जरी अंधार असला तरी मी तो विझवला, मी त्या ठिकाणी आहे. तर तो मी कोण आहे याचा अनुभव, ते मी म्हणजे ते आत्मतत्व आहे आणि म्हणून मी आहे. आणि व्यवहारापुरते आपल्याला ही सगळे नावं आहेत, पण आपलं खरं स्वरूप जे आहे ते अखंड आहे, अफूट आहे, सच्चिदानंद आहे, असं आपण आहोत. आणि समर्थ आपल्याला सांगतात, निजध्यास तो सर्व तुटून गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. म्हणून निजध्यास म्हणजे आपल्या म्हणजे अध्यस्थ अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठानाचा विसर पडल्याबरोबर आपण आपल्याला वेगळं समजायला लागलो आणि वेगळं समजलं, त्यामध्येच दुःख आहे. तुझे वियोगे जीवित वाले, शरीर पांगे बहुदुःख झाले, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझं विण रामा मज कंठ वेना. आता जसं ज्ञानेश्वरीच्या शेवटी जशा ओव्या येतात तशा ओव्या या चांगदेव 65मध्ये सुद्धा आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये शेवटच्या ह्याच्यामध्ये ओव्या येतात. म्हणून श्री व्यासाचा हा थोरू, विश्वा जाहला उपकारू, जे श्रीकृष्ण शक्ती आकारू ग्रंथाचा केला. तशी आता इथे ओवी आता येते. चांगया पुढती घरा आलिया ज्ञानसंपत्ती, वेद्य वेदकत्व ही अतिथी पदी बैसे. म्हणजे ते सांगतात की श्रीकृष्ण अर्जुनाशी जे बोलले ते व्यासाने ग्रंथबद्ध केले आणि म्हणून आपल्याला ही गीता आज प्राप्त झाली. आणि आपल्या आत्मोद्धारासाठी ही गीता आहे. गीता हे नित्यनूतनाचं तत्त्व आहे. केव्हाही त्याचा विचार केला तरी आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगाशी त्या गीतेतला उपदेश हा आपल्या उपयोगामध्ये येणार आहे. हे जसं आहे तशी ही चांगदेव 65 आहे. आणि म्हणून घरा आलिया ज्ञानसंपत्ती त्या ठिकाणी म्हणतात की आता ही नुसती ऐसा जो कामक्रोधा लोभा झाडी करून ठाके उभा, म्हणजे ही अशा ओव्या ज्या आहे त्या नुसत्या आपल्याला पाठ असून उपयोग काय? म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागे कोणीतरी शोधित आहे. आणि किंवा आपण आरती पण म्हणतो, नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती माझे. ही जी ओवी आहे ती ओवी आपल्याला हे सांगते की या ठिकाणी सगळ्या देहांमध्ये नाना देही देव एक विराजे, सगळ्यांच्या ठिकाणी अधिष्ठान जे आहे ते भगवंताचं आहे. आणि नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, ते सुंदर रूप घेऊन आज आपल्याला या जगामध्ये इतक्या असंख्य गोष्टी दिसत आहेत, पण त्यामध्ये मूळ तत्त्व आहे ते भगवंताचं आहे. हा जो बोध आहे, अद्वैत बोध आहे, तो बोध सगळ्या संतांच्या जवळ असतो. आणि म्हणून ओवी आहे की जाळू नये नाव पावलेने पार, मागील आधार बहुतांचा. जाळू नये नाव, भवसागरातून पार जाण्यासाठी ही जी नाव आहे ती संत त्यामधून त्या नावाच्या आधारे ते पहिलं तीरावर गेले. आता मी पहिलं तीरावर गेलो, आता या बोटीचं काय काम? असं ते म्हणून तीच बोट काही जाळून टाकत नाही, पण ती बोट इतरांचा उद्धार करण्यासाठी ते तसेच ठेवतात. आणि मागील आधार बहुतांचा आधार म्हणून ती आहे. म्हणून ज्ञानी माणूस जो आहे तो कर्म भक्ती ध्यान हे जे आहे
म्हणजे ज्यामुळे आत्तापर्यंत त्यांना वैभव प्राप्त झालं. आणि समर्थक पण आपल्याला सांगतात, रघुनाथ भजने महत्त्व वाढले, या कारणे तू आधी केलेच पाहिजे. म्हणजे त्या रामाच्या भजनाने, त्या रामाच्या ध्यानाने मला आज हे वैभव प्राप्त झालं आणि म्हणून तुम्हीसुद्धा ते केलं पाहिजे. म्हणजे माझ्यासारखी स्थिती तुमची पण झाली पाहिजे अशी त्यांची तळमळ असते. आणि म्हणून शेवटपर्यंत ते त्या स्थितीमध्ये असूनसुद्धा पुन्हा अशा प्रकारचा क्रम जो आहे क्रमोसाधनांचा जे म्हणलेलं आहे, तो साधनांचा जो क्रम आहे तो पुन्हा पुढे चालवतात जोपर्यंत देहामध्ये आहे तसं. आपले स्वरूपानंद जे आहेत पावसचे, ते त्यांचे आता कधी दर्शन तर झालं नाही, पण आपले सुनीलदादा नेहमी सांगायचे त्यांच्याबद्दल की ते शेवटी आजारी होते. पण आजारी असले तरी आत्तापर्यंत जसं ते बसून काही योग ध्यान वगैरे सगळे करत होते, ते शरीर थकल्यामुळे ते पुढे करू शकत नव्हते. तरी पण ते पलंगावर बसून झोपून त्या स्थितीमध्ये ते आनंदात राहत होते. म्हणून सांगया पुढतं पुढती घरा आलिया ज्ञानसंपत्ती वेदकत्वही अतिथी पदी पैसे. म्हणजे या ठिकाणी वेद्य आणि वेदकत्व. आता वेद्य म्हणजे काय, जी गोष्ट आपल्याला जाणायची त्याला वेद्य म्हणतो. विद म्हणजे जाणणे, आणि वेद्य म्हणजे ते जाणण्याची जी वस्तू, आणि वेदक म्हणजे मी ते जाणणारा कोण आहे, तो मी आहे. म्हणून जे जाणायचे ती आत्मवस्तू आणि तो जाणणारा म्हणजे हा जीव, यामध्ये कुठलाही फरक नाही. आणि त्याच्या पलीकडे असणारा अतिथी वेदकत्व ही अतिथी पदी पैसे, त्याच्या पलीकडे असणारे जे संस्थाने राज्य आहे त्या राज्याचा एक अधिकारी म्हणून तू त्या ठिकाणी त्या पदावर बस. कारण नामरूपाशिवाय तुझे सत्यस्वरूप आहे हे एकदा बोधाला आले की सगळी ही ज्ञानाची संपत्ती आहे, ती संपत्ती तुझ्या ठिकाणी येईल. आणि म्हणून घरा आलिया ज्ञानसंपत्ती, आणि त्या ठिकाणी तू बस असं चांगदेवानं सांगतात. आता दुसरीकडे म्हणतात की साधारण माणूस जो आहे या संपत्तीबद्दल कसं म्हणत असेल, इंसान अपनी बानी से हजारों को रिझा सकता है लेकिन खुदा को रिझाना बहुत मुश्किल है. म्हणजे ते सांगतात या ग्रंथामध्ये दिलेलं आहे त्याच्या विवेचनामध्ये की आपण आपल्या वाणीने, आपल्या बोलण्याने, प्रवचन असो, कीर्तन असो, आपल्या भक्तीने इतरांवर आपण खूप चांगल्या प्रकारचं भाव निर्माण करू शकतो. पण आपण मुळामध्ये काय आहोत हे ज्याचं त्याला समजतं. आणि म्हणून आपल्या मनाच्या श्लोकामध्ये एक ओवी आहे की दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जनी दास पाळू, तया अंतरी शोक संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हे जे 10 श्लोक आहेत त्या 10 श्लोकामध्ये की असा परमात्म तत्त्वाचा बोध झालेले संत जे आहेत, जे परमतत्त्वाला स्पर्श करून आहेत आणि त्या अखंड आनंदात जे असतात ते कसे असतात, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचं त्याचं वर्णन करतात. आणि तया अंतरी शोक संताप कैचा, शोक संताप हे कोणासाठी, कोणावर रागवायचं, कोणाला आपण द्वेष करायचा, कारण सगळीकडे जर मीच असेल तर मग मी कोणाला. आणि म्हणून पहा, आता होळी येणारच आहे. आता होळीच्या वेळेस मुलं काय करतात, एक आयडिया असते त्यांची, आधी सगळा रंग आपणच आपल्या तोंडाला लावून घेतात. म्हणजे समोरच्या माणसाला असं वाटतं की आता याला मी कुठे रंगवलो, हा तर सगळीकडेच रंगलेला आहे. आता जो सगळीकडेच रंगलेला आहे त्याला रंग लावणं काय न लावणं काय हे दोन्ही जसं सारखं आहे, तसं या आत्मरंगामध्ये जे रंगून गेलेले आहेत त्यांना या साध्या साध्या गोष्टीबद्दल काहीच वाटत नाही, पण ते स्वतःच्या आनंदामध्ये असतात. आणि म्हणून ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मविद म्हणजे जे ब्रह्माला जाणतात ते त्यांचं स्वरूप कसं असतं की ते स्वतःच परब्रह्माच्या स्वरूपापर्यंत जाऊन पोचलेले असतात. आणि म्हणून जसं सागरावर तरंग उठतात तसं ह्या आत्मसागरावर मन हा सुद्धा एक तरंगच आहे. आणि तरंग जसा सागराला सोडून राहत नाही तसं आपलं मन या आत्म्याला सोडून राहत नाही. आता हे जरी खरं असलं तरी ते मन काय, मना वासना वासुदेवी वसुदे, मना वासना वासुदेवी वसुदे. मन हे जे आहे अनेक वासनांचं जाळं त्या ठिकाणी आहे, पण या वासना भगवंताच्या प्राप्तीच्याच माझ्या ठिकाणी असू दे. आणि असं असेल तर ही ज्ञानसंपत्ती सहजपणे तुला प्राप्त होईल. म्हणून वेदक जे आहे दिलेलं, वेद्य म्हणजे जाणून घ्यायचं तो परमात्मा, त्याला पुढच्या ओवीमध्ये एका ठिकाणी चक्रपाणी असे म्हणलेलं आहे. आदिनाथ शिवशंकर हे जे आहे ते म्हणजे ते वेद्य आहे. आणि वेदक म्हणजे ते जाणून घेणारा जीव, आपण सगळेजण हे जे आहेत.
म्हणून त्याच्या पलीकडे असणारा स्वानंद चक्रवर्ती जे पद आहे त्या पदावर चांगदेवा तू जाऊन बस. आणि म्हणजे ध्येय ध्याता ध्यान हे जे आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची जी त्रिपुटी आहे त्याचा लय होईल आणि मग आपण ती ज्ञानसंपत्ती आपण प्राप्त करून घेऊ शकतो. गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये जो पहिला श्लोक आहे दैवी संपत्तीचा, अभयम सत्वशुद्ध संशुद्धी ज्ञानविज्ञान व्यवस्थिती ही दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम. तर ही सगळी संपत्ती दैवी संपत्ती आहे. आणि या दैवी संपत्तीच्याही पुढची अजून एक संपत्ती जी आहे ती मोक्ष संपत्ती आहे. ती संपत्ती म्हणजे ही ज्ञानसंपत्ती आहे. ती ज्ञानसंपत्ती म्हणजे मीच सच्चिदानंद स्वरूप आहे. सहा अहम सोहम हा जो भाव आहे तो. आणि म्हणून आता पुढच्या ओव्यामध्ये ते सांगतात आपल्याला, चांगदेवा तुझेनी व्याजे माऊलिया श्री निवृत्ती राजे स्वानुभव रसाळ खाजे दिदले लोभे. स्वानुभवाचं हे रसाळ खाजे म्हणजे हे रसाळ असं खाद्य स्वानुभवाचं हे माझ्याकडे निवृत्तीनाथाने दिलं असं ते सांगतात. वेळ आहे ना थोडासा? होय, एक 5 आहे आहे आहे. मिनिट, एक 5 मिनिटात. आणि उद्या आपला शेवटचाच राहील समजा. आता म्हणजे आपण हो हो 61व्या ओळीपर्यंत आलो आहे आपण. की ज्ञानदेव, आता ज्ञानदेव कसं संतांचं सांगणं कसं असतं ते कर्तृत्व स्वतःकडे कधीच घेत नाहीत. आता आपण रघुनाथ स्वामींची पोथी वाचली. रघुनाथ स्वामींकडे तो माणदेशाचा तो एक आला, एका ज्याला कुष्ठरोग झालेला आहे, तर तो आला. तर ते म्हणतात की ठीक आहे रामाच्या कृपेने होईल. दुसरा एक जण आला, ते म्हणतात की मला त्या देवीने सांगितलं की तुला हा तुझा रोग जायचा असेल तर तू आधी त्या कण्हेरीला जा. कण्हेरीला भीमगुरू आहेत आणि ते सांगतील त्याप्रमाणे कर. कण्हेरीला गेल्यावर भीमगुरू म्हणतात तू आता असं कर, त्या पसरणीला जा आणि रघुनाथ स्वामींची सेवा कर, त्यांचं दर्शन घे, त्यांची सेवा कर आणि तिथे तुझा हा रोग समूळ नष्ट होईल असं म्हणते. आणि मग जेव्हा ते रघुनाथ स्वामींच्याकडे येतात तेव्हा रघुनाथ स्वामी असं म्हणतात की माझ्या गुरुने तुला इथे पाठवलेलं आहे, त्यामुळे त्या भीमगुरूंच्या कृपेनेच तुझं सगळं चांगलं होईल. म्हणजे करणारे रघुनाथ स्वामी आहेत, पण भाव असा की माझ्या सद्गुरूंच्या कृपेने हे सगळं चांगलं होईल. म्हणून चांगदेवा तुझेनी व्याजे माऊलिया निवृत्ती राजे स्वानुभव रसाळ खाजे दिदले लोभे. म्हणजे निवृत्तीनाथांना आता निवृत्ती राजे म्हणलेलं आहे, ते राजे आहेत. तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात. आणि म्हणून उदाहरण देतो की जसं आपण माईकवर बोलतो, माईक समोर असतो, मागे आपण उभे असतो आणि आपण बोलतो. आता इतक्या सगळ्या लोकांना जो आवाज ऐकू येतो तो माझाच आवाज असतो, पण त्या माईकमुळे तो सगळ्यांना ऐकू येतो. तसं माईक जो आहे ते म्हणजे ज्ञानदेव आहेत. आणि ज्ञानदेव म्हणतात की बोलणारा जो त्या माईकच्या मागे असतो ना, आणि तो बोलत असतो. तसं ज्ञानदेव म्हणतात की मी त्या माईकप्रमाणे आहे आणि बोलणारा जो आहे तो खरं म्हणजे माझे सद्गुरू म्हणजे निवृत्तीनाथ आहेत. म्हणून निवृत्तीनाथांनी मला पुढे केलं, म्हणजे पुढे माईक असतो मागे आपण असतो. निवृत्तीनाथांनी मला पुढे केलं आणि माझ्या तोंडून हे सगळं ते बोलून घेत आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव हे सगळे ग्रंथ जे आहेत ते जगन्मान्य झाले. त्याप्रमाणे आपले दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम हे सगळे ग्रंथ. म्हणून सद्गुरूने दिलेला हा बोध आहे, कारण स्वतः निवृत्तीनाथांनी हा स्वानुभव घेतलेला आहे आणि त्या स्वानुभवाच्या बळे ते आता मला तो बोध तुम्हाला द्यायला सांगत आहेत. आणि त्याचं निमित्त कोण आहे? जसं अर्जुनाच्या निमित्ताने गीता सांगितली भगवंतांनी, तसं या ठिकाणी चांगदेवाच्या निमित्ताने ज्ञानदेवाने हा सगळा सद्गुरूकडून आलेला बोध जो आहे तो चांगदेवांना सांगितला. पण त्याचं निमित्त जरी चांगदेव असले तरी तो बोध तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे. आणि म्हणून महत्त्वाची काय गोष्ट असेल तर ते या उपाधी माझे गुप्त जे चैतन्य असे सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणजे हा भाव आपल्याकडे कायम 24 तास 365 दिवस हा आपल्या मनामध्ये नेहमी असला पाहिजे की या उपाधी माझे गुप्त जे चैतन्य असे सर्वगत. लाईट आहे, पंखा आहे, फ्रीज आहे, हीटर आहे, पण याच्यामध्ये गुप्त जे चैतन्य आहे ती मात्र ती वीज आहे. ती वीज कोणी पाहिलेली नाही, पण तिचा अनुभव सगळे घेत असतात. तसं परमेश्वर आपल्याला दिसलेला नाही, पण त्याचा अनुभव मी घेऊ शकतो. आणि म्हणून ते गीत आहे पहा, देव बोलतो बाळमुखातनी, देव डोलतो उंच पिकातनी. आता उंच वाऱ्याबरोबर डोलणारं पीक पाहिलं शेतामध्ये
गाडीमध्ये बसमध्ये रेल्वेतून जाताना आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण लगेच चौकशी करायला लागतो. अरे वा, चांगली शेती आहे, किती छान आहे, किती छान पिकं आलेले आहेत. म्हणजे आपली जी दृष्टी असते ती फक्त ते माती, जमीन, पीक यावरच असते, म्हणजे दृश्यावरच असते. पण त्याच्या पलीकडे देव डोलतो उंच पिकातून, हे जे आहे त्यामध्ये त्याचं अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे दोन्ही डोळस आरिसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. ही आता 62वी ओवी आहे. आता उद्या 62, 63, 64 आणि 65 या 4 ओव्यांचा विचार आपण उद्या करूया. म्हणजे हा चांगदेव पासष्टीचा जो भाव आहे तो आपल्या लक्षात आला असं म्हणता येईल. आला की नाही माहीत नाही, पण असं म्हणता येईल निदान की आहे बा आमच्या ओळखीचे आहे चांगदेव पासष्टी. आत्तापर्यंत चांगदेव पासष्टी म्हणजे ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना सांगितलेले 65 ओव्यांचं पत्र, जे एका कोऱ्या कागदाच्या उत्तरादेखील त्यांनी लिहिलेलं होतं. याशिवाय आपल्याला काही माहीत नव्हतं. आता निदान 5-10 गोष्टी आपल्याला समजल्या तरी आपल्या जीवाचं कल्याण आहे. आणि म्हणून सागरामध्ये जे पाणी आहे तेच या नदीमध्ये सुद्धा आहे, तेच आत्मतत्व सगळीकडे आहे. हा भाव अखंडपणे जपणं हीच आपली साधना आपण चालू ठेवूया. आता उद्या आपलं हे शेवटचं प्रवचन राहील या चांगदेव पासष्टीबद्दल. जय जय रघुवीर समर्थ. सर छान झालं. हो, धन्यवाद धन्यवाद. हां, रंगाचं उदाहरण फार सुंदर दिलं. कशाचं? रंगाचं उदाहरण रंग. हां, हो हो, कोणी रंग लावलेला माणसाला किती रंग लावला तरी काही फरक त्यात काही पडत फरक नाही. काही फरक नाही. हां, म्हणजे तो अगदी आनंदात असतो. आपल्याला वाटतं आनंदात असतो. आपल्याला वाटतं आपण रंग लावला म्हणून, पण हो. त्यांच्या दृष्टीने काही फरक नसतो. म्हणजे त्याच्या दृष्टीने त्याला काही फरक पडत नाही. त्यांना फरक नाही, म्हणून संतांना काही फरक पडत नाही. हा. हा, काही फरक पडत नाही. म्हणजे आपल्याला लावल्याचं समाधान. बस, शिवाजी महाराज समर्थांचे शिष्य होते की नाही त्यांना फरक पडत नाही त्या दोघांना. पण या अज्ञानी माणसाला अज्ञानी माणसाचं हे काम असतं, कारण त्याचे विचार तिथपर्यंतच जाऊ शकतात, त्याच्यापुढे तो विचारच करू शकत नाही. नाही. म्हणून संतांवर दोष ठेवणं, आरोप करणं हे सगळं अज्ञानी लोकांचं काम आहे. हा. पण आपण आपल्या, अगदी. कारण मूळ काय ते आपल्याला माहिती आहे. हो, नक्कीच. हां, छान. छान सांगितलं सर. हो बाबा. सच्चिदानंदात्मक भाव हो हा कसा असतो हा तुम्ही उत्कृष्ट रीतीने सांगितलं. बरोबर आहे ना. प्रलयाच्या वेळी जेव्हा सगळीकडे पाणीच पाणी होते तेव्हा नदीचा हुकम काय आणि त्याचा शेवट काय काहीच समजत नाही आपल्याला. काहीच नाही, सगळं एकच एकच. हा, सुंदर सांगितलं. ब्रह्म ऐक्य, हो, एकार्णव त्याने म्हटलं. ऐक्यत्व भाव आणि सच्चिदानंदात्मक भाव खूप छान सांगितला. छान आणि छान. रघुनाथ महाराजांची जी गोष्ट आहे ना ती फार सुंदर उदाहरण दिलं तुम्ही. ते हो हो, तेच. ते कुष्ठरोगी माणसाला पाठवलं, हो ना. हो, अगदी त्यांच्याकडे पाठवलं तर ते बरोबर आहे. अगदी अगदी. अच्छा, धन्यवाद धन्यवाद. खूप छान झालं सर. हो हो. आजकाल माझा असा प्रयोग चालू आहे की समजा आज सकाळी 5 अध्याय वाचले. रघुनाथ स्वामीचे कसं. हां, सकाळी आज 5 अध्याय वाचले, संध्याकाळी 5-6 अध्याय वाचले म्हणजे रात्री, आणि उद्या सकाळी वाचले, तर म्हणजे या 3 बैठकीमध्ये 4.5-5 तासामध्ये एक पारायण पूर्ण होतं. एक पारायण पूर्ण होऊन जातं. अगदी आरामात होतं, काही फार वेळ लागत नाही. पण तो आनंद दिवसभर मिळत असतो आपल्याला. हो 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 हो, आणि त्यामुळे उदाहरणं तीच येतात डोक्यामध्ये. बरोबर आहे. ज्याचा संघ असेल हो. तसा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. नाही, आता आमचा पण विचार सुरू आहे सर. रघुनाथ स्वामीचं पुन्हा एकदा पारायण सुरू करू आम्ही. पण तुम्ही पण हो ना. तसंच करू आम्ही आता. हो, खूप लोक करत आहेत. दिवसातनं एक पारायण करायचं. आम्ही केलं सर. अगदी आम्ही केलं पुन्हा सुरू पारायण करता. अगदी. दोघांनी सुरू केले. आता त्या पोथीचं म्हणजे फार म्हणजे विलक्षण अशी पोथी आहे. आणि या सगळ्याचं मूळ काय असेल माहिती का, की ती त्या रंगनाथाने ती मोडीमधलं मराठीत आणलं, हो, आणि म्हणून त्या मोडीचे उपकार आहे आपल्या. बरोबर आहे. मोडीतून आलेली. बरोबर आहे. हां, म्हणजे हे जो आनंद आपल्याला मिळतो त्या रंगनाथ स्वामींमुळे. हो. आणि आता ते आपल्या आलकरींच्या लक्षात आलं असेल, मोडीमध्ये त आणि स सारखाच असतं पहा. सारखंच आहे. म्हणजे म्हणजे बरोबर आहे. 7 सारखं लिहिलं की स, त्याच्या उलटं लिहिलं की य. यो.
म्हणून ते पोथी वाचताना तुमच्या लक्षात येईल की ज्या ठिकाणी असत शब्द आहे तर ते तिथे अत झालं आहे, म्हणजे स आणि त तिथे कन्फ्युजन झालं आहे, म्हणजे ते लिहितानासुद्धा झालं असेल कदाचित, पण त्यामुळे ते आपल्या लक्षात येत वाचताना आता. ते खूप गोड पोथी आहे सर ते. हां, खूप छान. प्रत्यक्ष रामच आहे त्या पोथीमध्ये, खरोखर अगदी रामाची भेट झाल्यासारखंच वाटतं आपल्याला. आणि आम्हाला काय आवडलं की ते त्यांची पत्नी काय म्हणतात कृष्णाबाई, की ही चहाडी कोणी केली म्हणे. चहाडी, आणि त्याला ते उत्तर देतात की सगळ्यांच्या ठिकाणी जो आत्माराम आहे त्यानेच ही चहाडी केली. त्यांनीच मला सांगितलं तुमच्या बायकोने पक्वानं केलं पण मला उपाशी ठेवलं. खूप छान झालं सर, खूप खूप छान. छान. चला ठीक आहे, धन्यवाद. कल्याणकरी. आता उद्याचा शेवटचा दिवस म्हटला की आम्हाला तर आतापासून हुरहुर लागली आम्हाला. संपूर्ण झालं म्हटलं ना, ते कोणत्याही ग्रंथाचा एंड आला ना की आपल्याला हुरहुर वाटते की आपल्याला इतकी चांगली तुम्ही चांगदेव पासष्ट सांगितले तुम्ही. हो ना. खूप गोड आहे. रसाळ पोथी आहे. छान छान एकदम. काकांमुळे चांगदेव पासष्टी कळली आपल्याला. चांगदेव पासष्ट कळले. आता काकांना विसरून द्या, चांगदेव पासष्टीच लक्षात ठेवा. काका काय आज आहे उद्या नाही. माध्यमही लक्षात ठेवलं पाहिजे ना. हो, पण ते साध्यवता साधनांचा ठाव नाही. आता स्वामींच्याकडे जायचं मी, आता असं होईल काकांची, स्वामींच्याकडे पहिल्यांदा गेलो. हां आता असं होईल काकांची चांगदेव पासष्टी. हां ज्ञानेश. बोरकर काका. हां हो. नाही म्हणलं असं होईल ते आपल्याला चांगदेव पासष्टी कळली पण आता वळली पाहिजे. वळली पाहिजे, ते फार महत्त्वाचं. वळली पाहिजे. हे बरोबर आहे. वळणं महत्वाचं. तेच ना. वळणं महत्वाचं. वळणं सोपं आहे पण वळणं थोडंसं कठीण आहे. स्थळ त्याग होता, स्थळ त्याग होता. प्रयत्न आपण करायला बरं, त्याला प्रत्येकाने प्रयत्न केला तर थोडं वळेल. त्याला साधना. थोडं वळेल ना, अगदीच वळणार नाही असा भाग नाही. 2-5% जरी वळलं तरी पुष्कळ आहे. पुष्कळ झालं, पुष्कळ. पण नाही, आपल्याला वळेल आपल्याला ते स्वामी आहे. कारण की सरांनी बोलता बोलता एक फार छान उदाहरण दिलं की मला चांगली झोप लागली, हे असं आपण सकाळी म्हणतो आहे ना. तर आपल्याला कळतच नाही की आपण काय होतो काय नाही. तर आपण कधी कधी म्हणतोय सुद्धा कारण मला झोप लागली की नाही माहित नाही. मग एखादा माणूस म्हणतो मी तर घोरत होते, पण घोरत होतो की नाही हे आपल्याला माहित नसते. परंतु जेव्हा आपण अनाहूतपणे म्हणतो माझी झोप लागली, हा आता म्हणतो, पण हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला लक्षात येत नाही. चला कल्याणकरी. कल्याण उदाहरण फार सुंदर दिलं. झोप केव्हा लागली तो क्षण आपल्याला कळत नाही. हां कळत अगदी. चला कल्याणकरी राम राया, राम राया. कल्याणकरी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याणकरी राम राया, राम राया. कल्याणकरी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा. कल्याणकरी राम राया, राम राया. कल्याणकरी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा. कल्याणकरी राम राया, राम राया. कल्याणकरी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा. कल्याणकरी राम राया, राम राया. कल्याणकरी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा. कल्याणकरी राम राया, राम राया. कल्याणकरी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही शरी दयाळा.
कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री समर्थ सर आठवण सांगू का तुम्हाला? हां सांगा. एक आठवण अशी की आता हे जे तुम्ही या ओळीचा जो अर्थ सांगितला बर ह्या ओळीचा हां की निवृत्तीनाथांनी हे मला सांगितलं म्हणजे हा एक प्रकारचा आत्मानंदाचा खाऊ त्यांनी मला दिला बरोबर आणि ते माझ्या तोंडून मी तुला सांगितलेलं आहे हो ना हां म्हणजे तो खाऊ आहे तो आत्मानंदाचा खाऊ त्यांनी मलाच दिलेला आहे ना. हो तर ह्याच्यावरून मला एक घटना अशी आठवली सर मागच्या म्हणजे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हां तेव्हा लॉकडाऊन नव्हता. बर आम्ही एक लग्नाला गेलो होतो सर. आम्ही एका लग्नाला आम्ही गेलो होतो म्हणजे दासबोध वाचण्याचा परिणाम हो हो म्हणजे न कळत कसे वाक्यात आता जसं स्वामी किंवा आपल्याला गरोडकर काका म्हणाले की आपण ते आत्मसात आणलं पाहिजे तर खरोखरच ते आत्मसात आणलं पाहिजे आणि अभ्यासाने वारंवार त्या अभ्यासाने येते सर तसं. हो 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 तर कसं की दासबोध आपण वाचतो आता दासबोध वाचला आपण त्याचा अभ्यास केलेला आहे हे केलं आहे करतोय अभ्यास काही गोष्टी समजतात नाही. त्या लग्न याचा परिणाम कसा झाला की त्या लग्नामध्ये